मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण एका टॉपिक सह आलेलो आहोत. मित्रांनो, जसजशा तुमच्या परीक्षा जवळ येत आहेत तसतसं तुमचं टेन्शन वाढत आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये टेन्शन न घेता आपल्या गुणांमध्ये वाढ कशी करता येईल हे आपण पाहणं जास्त गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयाचा पेपर सोडवत असताना काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपलं गुण वाढवू शकतात आणि ज्याला लिहायला वेळ कमी लागतो परंतु त्याच्यामध्ये चांगले गुण मिळू शकतात. अशा ऍक्टिव्हिटी आपण सोडवणे गरजेचे असते. मित्रांनो, याचप्रमाणे आज आपण दुसऱ्या क्वेश्चन मधलं जी माइंड मॅप नावाची संकल्पना आहे तर ती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी शीटचा संपूर्ण विचार करता त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 हा जो आहे तर तो एकूण 18 गुणांसाठी असतो. त्यामध्ये नॉन टेक्स्च्युअल एक पॅसेज आपल्याला दिलेला असतो. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे अनसीन, जो आपल्या सिलेबसला नाही असा बाहेरचा एखादा पॅसेज आपल्याला दिला जातो आणि त्यावरच मग हे जे क्वेश्चन 2 मधले ए बी आणि सी जे आहे तर ते अवलंबून असतात. मग दुसरी रायटिंग करायची असते, म्हणजे जो दिलेला पॅसेज आहे आपल्याला अनसीन पॅसेज, त्याच पॅसेजची आपल्याला समरी लिहिणे अपेक्षित असते जी 3 गुणांसाठी असते. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 2C जो असतो तो असतो माइंड मॅपचा. माइंड मॅप म्हणजे काय, व्हॉट इज माइंड मॅप? माइंड मॅप हे खूप काढायला सोपी आणि सहज अशी आकृती आहे आणि जी आपल्याला गुणांमध्ये वाढ करू शकते. काय आहे व्हॉट इज माइंड मॅप? माइंड मॅप इज अ मॅप गिव्हन अबाउट अ सर्टन आयडिया ऑर अ थॉट. माइंड मॅप असा एक नकाशा आहे, अशी एक आकृती आहे की जी एखाद्या संकल्पनेवर किंवा एखाद्या विचारावर आधारित असते. इन अदर वर्ड्स, माइंड मॅप इज अ डायग्राम विच शोज कन्सेप्ट, वर्ड्स ऑर थिंग्स रिलेटेड टू अ सेंट्रल आयडिया ऑर अ थीम. म्हणजे एक सेंट्रल आयडिया दिलेली असते आणि त्या सेंट्रल आयडियाला किंवा त्या कन्सेप्टला अनुसरून जे बाकीच्या ज्या सेंट्रल आयडियाला रिलेटेड जे थिंग्स आहेत, रिलेटेड वर्ड्स आहेत, तर ते आपल्याला त्या माइंड मॅप मध्ये लिहिणं आवश्यक असते. और वी कॅन से इन अनदर वर्ड्स इट इज अ ग्राफिकल डिझाईन और हॅज नो स्पेसिफिक पॅटर्न और अ स्ट्रक्चर. म्हणजे ही एक ग्राफिकल डिझाईन आहे आणि त्याला कोणतंही विशिष्ट असं स्ट्रक्चर नाही. तुम्ही कशाही प्रकारे माइंड मॅप काढू शकता. कधी ती वेब डायग्राम असेल, कधी ट्री डायग्राम असेल, कधी चार्ट असेल, कधी फ्लो चार्ट असेल, कधी पाय चार्ट असेल. तुम्हाला जसं वाटते त्या संकल्पनेनुसार तुम्ही तुमचा माइंड मॅप तयार करू शकता. म्हणून व्हेन वी थिंक अबाउट अ टॉपिक, आयडिया ऑर अ थीम, वी ऑफन कलेक्ट सर्टन वर्ड्स अँड आयडियाज रिलेटेड टू द टॉपिक इन अवर माइंड. जेव्हा आपण एखाद्या टॉपिकवर, एखाद्या संकल्पनेवर विचार करतो, एखाद्या थीमवर आपण विचार करतो आणि थीम जेव्हा आपल्या डोक्यामध्ये येते तेव्हा त्या थीमशी रिलेटेड काही आयडियाज, काही वर्ड्स आपल्या डोक्यामध्ये येतात आणि ते आपण मांडणं आवश्यक असते. त्याला आपण माइंड मॅप म्हणतो. माइंड मॅप म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. मग माइंड मॅपचा वापर कशासाठी केला जातो, का करतात माइंड मॅप? तर माइंड मॅप हा तुम्हाला काही गोष्टी मेमराईज करण्यासाठी मदत करतो. म्हणजे एखादी खूप मोठी संकल्पना आहे, मग त्याचा जो आपण काही वाचलेला भाग आहे तर तो सगळ्याच्या सगळं आपल्याला लक्षात ठेवणं अवघड असते. मग अशा वेळी आपण एखादा माइंड मॅप, एखादा फ्लो चार्ट, एखादा पाय चार्ट आपण जर काढून घेतला तर तो आपल्याला दीर्घ काळापर्यंत आपल्याला लक्षात राहू शकतो. कारण आपली जी ग्राफिकल मेमरी आहे तर ती जास्त स्ट्रॉंग असते आणि ती ग्राफिकल मेमरी जेव्हा आपण एखादा ग्राफ किंवा एखादा डायग्राम तयार करून ते कन्सेप्ट किंवा ते जे मुद्दे आहेत त्यामधले आपण जेव्हा मेमराईज करतो तर तेव्हा ते आपल्याला सोपं जातं आणि परीक्षेमध्ये ते आठवतं. मग हे एका प्रकारचं नॉन व्हर्बल वे आहे की तुम्हाला एखादी कन्सेप्ट जर सांगायची असेल किंवा लक्षात ठेवायची असेल तर त्याच्यासाठीचा हा नॉन व्हर्बल म्हणजे शब्दांशिवाय साधलेला हा संवाद आपल्याला म्हणता येईल की ज्याच्यामधून आपल्याला एखादी कन्सेप्ट दीर्घ काळापर्यंत लक्षात ठेवता येते. तर मित्रांनो, की आज आपण एक माइंड मॅप पाहूया की ज्याच्यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट दिलेली आहे की सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, म्हणजे मनोरंजनाचे स्रोत काय आहेत यावरचा आपल्याला एक माइंड मॅप तयार करायचा आहे. तर तो आपण तयार करूया. आपल्याला दिलेला प्रश्न किंवा ऍक्टिव्हिटी याप्रमाणे आहे. काय आहे ऍक्टिव्हिटी? डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन युझिंग युअर ओन थॉट्स आयडियाज ऑन द टॉपिक गिव्हन बिलो. म्हणजे खाली दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपल्याला स्वतःच्या आयडियाज किंवा स्वतःचे विचार सांगणारा एक माइंड मॅप तयार करायचा आहे. टॉपिक आहे डिफरंट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, म्हणजेच मनोरंजनाचे वेगवेगळे स्रोत, वेगवेगळे माध्यम. तर मित्रांनो, आता ह्यातली जी सेंट्रल आयडिया आहे तर ती सेंट्रल आयडिया आपल्याला सेंटरला ठेवायची आहे, मध्यभागी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवताल बाकीच्या ज्या काही आयडियाज आहेत, ज्या काही वर्ड्स आहेत तर ते आपल्याला मांडायचे आहेत. मग आपली जी सेंट्रल आयडिया आहे तर ती काय आहे? सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट.
तर ह्या सेंट्रल आयडियाला आपण असं गोल करून घ्या आणि ह्याच्या भोवती बाकीच्या आयडियाज आपल्याला सांगायच्या आहेत की ज्या या सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंटशी रिलेटेड आहेत. मग आता त्या आयडियाज काय आहेत? आपल्याला मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं काय आहेत, तर ती माध्यमं आपल्याला यामध्ये सांगता येतात. तर त्यातलं आपण पहिलं माध्यम सांगू शकतो गेम्स. ही जी आयडिया आहे, तर गेम्स म्हणजे वेगवेगळे खेळ आहेत, तर त्या खेळातून आपण स्वतःचं मनोरंजन करू शकतो. मग त्याला आणखी काही आपल्याला सब टॉपिक किंवा सब आयडिया देता येतात. तर गेमचे प्रकार आपण सांगू शकतो. काही आउटडोअर गेम्स आहेत आणि काही इनडोअर गेम्स आहेत. तर ही एक आयडिया क्लिअर झाली. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? एंटरटेनमेंटचं माध्यम आहे म्युझिक, संगीत. तर म्युझिकने सुद्धा आपल्याला स्वतःचं एंटरटेनमेंट करता येते. मग ते काय आहे? तर आपण गाणे ऐकून करू शकतो, म्हणजे लिसनिंग सॉंग्स. आपल्याला गाणे ऐकून मनोरंजन करता येते किंवा प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स. जे व्हेरियस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर ते वाजवून सुद्धा आपल्याला आपलं एंटरटेनमेंट करता येते. ही झाली दुसरी कन्सेप्ट, दुसरी आयडियाज की जी सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंटला धरून आहे. त्यानंतर आणखी काय सांगता येईल? आणखी आहे पहा, टीव्ही म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं मनोरंजन करू शकतो. मग टेलिव्हिजनवर काय आहे? तर टेलिव्हिजनवर तुम्ही रियालिटी शोज पाहू शकता, फिल्म्स पाहू शकता, वेगवेगळे सिनेमे पाहू शकता, त्यानंतर सिरियल्स पाहू शकता, वेगवेगळ्या मालिका पाहू शकता. म्हणजे हे टीव्हीशी रिलेटेड झाल्या ह्या 3 वेगवेगळ्या वर्ड्स किंवा कन्सेप्ट. त्यानंतर आणखी एक एंटरटेनमेंटचा सोर्स काय आहे की आपण काय करू शकतो? आपल्या हॉबीज, आपले जे काही छंद आहेत, तर ते छंद जोपासून सुद्धा आपल्याला एंटरटेनमेंट करता येते. मग त्या कोणत्या आहेत हॉबीज? तर त्यामध्ये तुम्हाला पेंटिंग सांगता येईल, त्यानंतर डान्सिंग आहे, म्हणजे नृत्य करून आपल्याला एंटरटेनमेंट करता येईल, आणि सिंगिंग किंवा गायन. तर हे झालं हॉबीजशी रिलेटेड आपलं एंटरटेनमेंट. त्यानंतर आणखी एंटरटेनमेंट काय आहे? आपण इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपलं एंटरटेनमेंट करू शकतो. तर इंटरनेट, मग इंटरनेटवर काय आहेत? तर त्यावर आपल्याला सोशल मीडिया पाहता येतो, व्हिडिओ गेम्स खेळता येतात, आणि वेगवेगळे जे काही सोर्सेस आहेत, म्हणजे व्हिडिओ गेम्स किंवा इतर काही प्लॅटफॉर्म्स आहेत की जे मनोरंजनाचे इंटरनेटवर आपल्याला पाहता येतात. त्यानंतर पुढचा एक सोर्स आहे बुक्स, म्हणजे बुक्सच्या माध्यमातून आपण आपलं मनोरंजन करू शकतो. त्या बुक्स ज्यामध्ये काही नॉवेल्स असतात, काही स्टोरीज असतात, शॉर्ट स्टोरीज, ह्यातूनही आपल्याला आपलं मनोरंजन करता येते. त्यानंतर आणखी एक आपल्याला एंटरटेनमेंटचा सोर्स आहे, तर तो ड्रामा किंवा प्लेज. तर ह्यातूनही आपल्याला मनोरंजन करता येतील. मग ड्रामामध्ये काही हिस्टॉरिकल ड्रामा असतात, काही सोशल ड्रामा असतात, तर ते आपल्याला सांगता येतील. तर ह्याप्रमाणे मित्रांनो सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंटचा माइंड मॅप आपल्याला तयार करता येईल. आणि एकदम सोपं, सोडवायला सोपं आणि मार्क घ्यायला चांगला हा आपल्याला एक ऑप्शन आहे. आणि 3 पैकी 3 मार्क तुम्ही जर एवढं त्यामध्ये कव्हर केलं, तुम्हाला दिलेला जो सेंट्रल आयडिया आहे, तर त्या सेंट्रल आयडियाला अनुसरून जे वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा वेगवेगळे वर्ड्स आपण जर मांडलात, तर तुम्हाला निश्चितच ह्यामध्ये 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. मित्रांनो ह्याप्रमाणे माइंड मॅप ही जी कन्सेप्ट आहे, माइंड मॅप हा जो रायटिंग स्किल्स अंतर्गतचा भाग आहे, क्वेश्चन नंबर 2C मध्ये येणारा 3 मार्काचा, तर तो नक्कीच आपला क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पुन्हा आपण भेटूयात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.